मराठवाड्यातील नाश्त्याचा एक प्रसिद्ध आणि पौष्टिक प्रकार म्हणजे उकड शेंगोळे. दिसायला अगदी मॅगीसारखेच दिसतात, पण मी असं म्हणणार नाही की हे चवीला सुद्धा अगदी मॅगीसारखेच लागतात. पण दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मुलांना मॅगी खाण्याची खूप आठवण आलेली असेल, तेव्हा मॅगीला एक हेल्दी ऑप्शन म्हणून तुम्ही हे उकड शेंगोळे मुलांना खायला घालू शकता. तसेच सायंकाळी जर भाजी-पोळी खाण्याची अजिबात इच्छा नसेल, तर वन पॉट मील म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. मुलांना टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूप सोयीस्कर आहे. नक्की बनवून बघा. तर इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या होत्या. मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या अवॉइड करू शकता तुम्ही. 5 ते 7 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि याचा ठेचा तयार करून घ्यायचा. आता एका भांड्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे बनवू शकता. चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. ओवा हातावर या पद्धतीने चोळून घालायचा. आता जो ठेचा आपण तयार करून घेतलेला होता तो अर्धा चमचा घालायचा आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि 1 पडी तेल घालायचं आहे. तर तेल घातल्यामुळे काय होतं, जे शेंगोळे आहेत ना हलके फुलके होतात, खूप जास्त असे चिकट होत नाही. तर आता जे तेल आपण पिठामध्ये घातलेलं होतं ते मी सुरुवातीला पिठाला नीट चोळून घेतलं. नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जसं पोळ्या बनवण्यासाठी आपण पीठ मळतो तसंच मळायचं आहे, पण थोडं याला घट्ट ठेवायचं आहे. खूप जास्त सैलसर असं मळायचं नाही. तर इथे बघू शकता पीठ मळून तयार झालेलं आहे. तर असाच आपल्याला घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे वेळ असेल तर 5 मिनिटासाठी तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता आणि त्यानंतर याचे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहे. तर नीट याला मी मळून घेतलेलं आहे. कुठलेही क्रॅक्स राहणार नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचं. आता याची एक छोटी गोळी मी घेते आहे. पोळपाट घ्यायचा किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म तुमच्याकडे असेल तर त्यावर तेल लावून घ्यायचं. तर आता शेंगोळे बनवण्यासाठी जी छोटी गोळी मी काढून घेतलेली होती एकदा मी हातावर मळून घेते आहे आणि याची एक लांब दोरी आपल्याला बनवायची आहे. तर खूप जाड किंवा बारीक करायची नाही, एकसारखी करायची आहे. तर दोन्ही हातांनी आपल्याला या पद्धतीने याला लांबवत जायचं आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने याला लांबवून घ्यायचं. तर तुम्हाला हवं असेल तर याला तुम्ही कुठलाही आकार न देता बनवू शकता. मी याला गोलाकारमध्ये बनवणार आहे, पण तुम्हाला हवं असेल तर जसे मी आता तुकडे करते आहे ना, तर तसेच तुकडे करून सुद्धा तुम्ही रस्स्यामध्ये सोडू शकता. पण तुम्हाला जर हवं असेल तर याला तुम्ही गोलाकारमध्ये सुद्धा बनवू शकता, जसं मी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे. तर पारंपरिकरित्या याचे रिंग बनवल्या जातात, तर तसेच मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असेही ठेवू शकता, याला गोलाकार न देता सुद्धा बनवू शकता. तर इथे मी रिंग बनवून घेते आहे. तर पारंपरिकरित्या असेच रिंग बनवल्या जातात. पण तुम्हाला हवं असेल आणि फार काही वेळ नसेल, तुम्हाला जर झटपट तयार करायचे असेल तर रिंग बनवण्याची सुद्धा गरज नाही. जे आपण कट करून घेतलेले आहे तेच तुम्ही रस्स्यामध्ये सोडू शकता. तर अशाच पद्धतीने मी बाकी उरलेल्या पिठाचे सुद्धा बनवून घेतलेले होते. तर सर्व शेंगोळे इथे सुरुवातीलाच बनवून घ्यायचे. जेव्हा आपण रस्सा फोडणी करू त्यानंतर हे शेंगोळे आपल्याला त्या रस्स्यामध्ये सोडायचे आहे. आता कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं. तेल नीट गरम झालं की मोहरी घालायची आहे. 1 चमचा जिरे घालायचं. तयार केलेला ठेचा घालायचा आहे. तर मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये हिरव्या मिरच्या अजिबात नाही घातल्या तरीही चालतील आणि लाल तिखटसुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता. पण इथे मी लाल तिखटचाही थोडा वापर केलेला आहे, कारण मी हे थोडे झणझणीत बनवते आहे आणि हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे. पण मुलांसाठी बनवत असाल तर इथे तिखट आणि मिरच्या दोन्हीही तुम्ही अवॉइड करू शकता. भाजलेल्या धण्याचं पूड घातलेलं आहे, थोडी हळद घालायची आणि नीट एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे. लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी थोडं कोमट केलेलं पाणी घातलेलं होतं. तुम्ही यामध्ये कडकडीत गरम पाणीही घालू शकता. रश्श्याला लवकर उकळी येईल आणि शेंगोळे बनवायला कमी वेळसुद्धा लागेल. तर इथे मी 3 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे, कारण जे आपण शेंगोळे बनवून घेतलेले आहे ना ते कच्च्या पिठाचेच आहे, त्याला आपण उकळलेलं नाही आहेत अजून. त्यामुळे रस्स्यामध्ये सोडल्यानंतर रस्स्यामध्ये त्याचा दाटसरपणा उतरतो. त्यामुळे रस्सा सुरुवातीला पातळच ठेवायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं. याला उकळी यायला लागली की शेंगोळे आपल्याला रस्स्यामध्ये सोडायचे आहे. तर रस्स्यामध्ये जेव्हा तुम्ही ही शेंगोळे शिजवाल तेव्हा हा रस्सा आपोआप दाटसर व्हायला लागतो, कारण गव्हाच्या पिठाचा अर्क या रस्स्यामध्ये सुद्धा उतरतो. घातल्याबरोबर चमच्याने शेंगोळे हलवायचे नाही. 2 ते 3 मिनिट झाले की आपोआप हे वर तरंगायला लागतात. तेव्हापर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची, नंतर मध्यम ठेवायची आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर शेंगोळे शिजायला फार वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटामध्ये नीट शिजून जातात. पण रस्सा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही हे शेंगोळे शिजवून घेऊ शकता.
तर मला हा रस्सा थोडा पातळ वाटत होता म्हणून मी परत झाकण ठेवून याला शिजवून घेतलेला आहे. आता हे शिंगोडे इथे तयार झालेले आहे आणि रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे. जसा मला हवा होता तसाच झालेला आहे. मला हे शिंगोडे थोडे दाटसर रस्स्यात असलेले खूप आवडतात. आता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आहे आणि हे उकड शिंगोडे इथे तयार झालेले आहे. बनवणे अगदी सोपी आहे, झटपट तयार होऊ शकतात. सकाळी पोळ्या करण्यासाठी जी कणिक आपण भिजवलेली असते ना, त्याच कणकीपासून तुम्ही लहान मुलांसाठी टिफिनसुद्धा बनवू शकता आणि नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकता. तर मुलांना जेव्हा केव्हा मॅगीची आठवण आली असेल, तेव्हा हा पौष्टिक पदार्थ मुलांना खायला तर नक्कीच मुलांना खूप आवडेल आणि मॅगी खाण्याचा हट्टसुद्धा मुले काही दिवसांनी सोडून देतील. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही उकड शिंगोड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.